न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय बातमी आणि बरंच काही. आज सुरुवातीलाच एक बातमी आहे खास पोलिसांच्या चाणाक्षपणाची, हुशारीची. एका विवाहित महिलेची हत्या करून तिचा मृतदेह तिच्याच घरातल्या सोफ्यामध्ये कोंबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीमध्ये घडला होता. या हत्येनं डोंबिवली तर हादरलीच, पण पोलीसही चक्रावले. हत्येच्या तपासात कोणताही धागादोरा मिळत नव्हता. केवळ घराबाहेर सापडलेल्या एका चपलेनं आरोपी गजाआड झाला. नेमका कसा झाला हत्येचा उलगडा जाणून घेऊयात. डोंबिवली पूर्वच्या दावडी शिवशक्ती नगर भागातील ही ओम रेसिडेन्सी. याच इमारतीमध्ये किशोर शिंदे त्यांच्या पत्नी सुप्रिया आणि मुलासोबत राहत होते. 15 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी किशोर शिंदे कामावरून परतल्यानंतर त्यांना पत्नी सुप्रिया घरात दिसली नाही. त्यानंतर त्यांनी नातेवाईक आणि मित्रांकडे विचारपूस केल्यानंतरही सुप्रिया आढळून न आल्यानं त्यांनी मानपाडा पोलिसात तक्रार दाखल केली. पण नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर घरातल्या सोफ्यातच सुप्रियाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली. या घटनेनंतर पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली, पण हाती काहीच लागलं नाही. शवविच्छेदन अहवालामध्ये सुप्रिया यांचा गळा आवळून त्यांची हत्या केल्याचं स्पष्ट झालं, पण कुठलेच धागेदोरे सापडत नसल्यामुळे सुप्रियाच्या मारेकऱ्याला शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. त्याचवेळी सुप्रिया यांच्या घराबाहेर अनोळख्या चपलेची माहिती काही शेजाऱ्यांकडून मिळाली आणि या चपलीमुळे मारेकरी विशाल घावट हा पोलिसांच्या हाती लागला. आदल्या दिवशी पण एक शिवचरित्र नावाचं पुस्तक हे ती मयत महिला आहे तिला द्यायला दिलं होतं. त्यानंतर आज पण तो त्याच बहाण्याने तिच्याकडे गेला होता आणि अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असताना तिने विरोध केला असता तिचे केस धरून त्याने फरशीवर आपटून जखमी केलं आणि जो प्लास्टिक नेक टाय असतो त्याने तिचा गळफास ते शेजारच्याच बिल्डिंगमध्ये राहतात त्यामुळे त्यांची ओळख आहे. CCTV संदर्भात दुसरं असं अशा वेळेला आमच्याकडे कोणताच क्ल्यू नव्हता. त्या बिल्डिंगमध्ये CCTV नव्हती, काही नव्हतं. तर आम्ही एक लोकांना आव्हान करतो आहे की आपण प्रत्येक म्हणजे आपल्यामार्फत तुम्ही सगळ्यांना कळवा की प्रत्येक बिल्डिंगमध्ये CCTV असणे गरजेचं आहे, कारण ती आता नितांत गरज आहे. आरोपी विशाल घावट याला 24 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मागील काही घटना बघता शेजाऱ्यांकडून होणाऱ्या हत्यांची संख्या वाढत असल्याचं समोर आलंय. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये अशीच एक घटना घडली होती आणि त्यानंतर आता डोंबिवलीतही शेजाऱ्यानंच हत्या केल्याचं उघड झालंय. त्यामुळे घर घेताना शेजारी कोण आहे याची चाचपणी करायला हवी. गणेश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. तेव्हा म्हणतात ना, पोलिसांचे हात फार लांबपर्यंत असतात. वळूयात पुढच्या बातमीकडे. बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर पुन्हा एकदा घसरू लागला. पाटोदा तालुक्यामध्ये मुलांचं प्रमाण हे 1000 मुलांमागे 764 इतकं आहे. स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणात बीड जिल्हा याचं देशात मोठं नाव आहे, वाईट अर्थाने. आता पुन्हा एकदा या जिल्ह्यात मुलींच्या जन्माचा दर अत्यंत कमी झाल्याचा धक्कादायक आकडा समोर आलाय. कोविड काळात मुलींच्या जन्मदरात मोठी घट झाल्याचं समोर आल्यानं प्रशासन आता खडबडून जागा झालंय. कोविड काळामध्ये पालकांनी मुलांच्या जन्माचा अट्टहास केल्यानं ही भयानक स्थिती उद्भवल्याचं PCPNDTच्या अशासकीय सदस्या डॉक्टर आशा मिरगे यांचं म्हणणं आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत हे भीषण वास्तव त्यांनी सांगितलं. बीडमध्ये नेमकी काय स्थिती आहे आपण एक नजर टाकूयात. बीडचा स्त्रीभ्रूण हत्येचा काळा डाग हा काही हटत नाहीये. पाटोदा तालुक्यात राज्यातील मुलींचा सर्वात कमी जन्मदर आहे. 1000 मुलांच्या मागे फक्त 764 मुली आहेत. कोरोनाच्या काळात गर्भपात करणाऱ्यांच्याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं किंवा प्रशासनाचं दुर्लक्ष झालं आणि हीच सामाजिक मानसिकता आहे का, असा प्रश्न आता विचारला जातोय. आजही छुप्या मार्गाने गर्भलिंग निदान करून गर्भपात केला जातो असंही एका पाहणीमध्ये समोर आलंय. पण या सगळ्यामध्ये प्रश्न असा येतो की मुळात मुलगी नको ही मानसिकता का आहे.
त्याचं कारण असं आहे, मराठवाड्यात वंशाला दिवा हवा हा अट्टाहास आणि अंधश्रद्धा सुद्धा आहे। एवढंच नाही तर ऊसतोड मजूर आणि शिक्षितपणा हा सुद्धा त्यातला एक भाग आहे। मुलींच्या लग्नासाठी मोठा खर्च येतो, खोटी सामाजिक प्रतिष्ठा यामध्ये पणाला लागते आणि त्यामुळे आपल्या नात्यात कोणीतरी फार मोठं लग्न केलं मग आपल्याला करताना काय होणार, यासोबतच समाजातले वाढते अत्याचार हे सुद्धा एक जाणते अजाणतेपणानं मुलगी नको मुलगाच हवा यामागचं एक कारण आहे असं बोललं जातं। बीड जिल्ह्यातल्या काही आकडेवारीवर नजर टाकूयात। 1000 मुलांच्या मागे मुलींचं प्रमाण हे गेल्या काही वर्षात कसं राहिलं। 2016-17 मध्ये हे प्रमाण होतं 927, 2017-18 मध्ये ते 936 पर्यंत गेलं, तर 18-19 मध्ये त्यात आणखीन वाढ झाली आणि समाधान व्यक्त करण्यात येऊ लागलं। कारण 2018-19 मध्ये हे प्रमाण होतं 961, म्हणजे 1000 मुलांच्या मागे 961 मुली। पण पुढे हे प्रमाण पुन्हा एकदा घटू लागलंय। 2019-20 मध्ये 1000 मुलांच्या मागे 947 मुली, तर यावर्षी म्हणजे मावळल्या वर्षात हे प्रमाण 928 पर्यंत खालती आलं आहे। कमी जन्मदर जो आहे तो पाटोदा तालुक्याचा आहे, फक्त 764, आणि सोबतच केज, शिरूर या तालुक्यांचा सुद्धा खूप कमी आहे। मला खूप आवर्जून सांगायचं वाटतं, वडवणी तालुक्यात मात्र मुलींचा जन्मदर 1104 इतका आहे। आणि याची कारणं जेव्हा शोधतो, कोविडच्या काळामध्ये जेव्हा लोक बिमार पडायला लागले, इनसिक्युअर व्हायला लागले, मुलाच्या जन्माचा अट्टाहास हा समाजाच्या प्रत्येक स्तरातून वाढत गेला, हे त्याला कारण आहे। पण मुलगी आहे ना, अबॉर्शन करायचंय अशा पद्धतीचे लिंग निदान निघाले तर ते जवळपास 50 हजाराच्या पुढचे आणि लाखापर्यंत पण जात आहेत। म्हणजे परिस्थिती कशी आहे, कोण करतंय त्याच्यावरही डिपेंडर आहे। सधन कुटुंबातले असतील तर लाखापर्यंत, कामगार असतील तर मग 50-60 हजारापर्यंत। अशा पद्धतीनं इथिकल प्रॅक्टिस बाजूला ठेवून पैशासाठी माल प्रॅक्टिस डॉक्टरांकडूनही मोठ्या प्रमाणामध्ये सोनोग्राफी मशीन चालवणारे डॉक्टर आणि अबॉर्शन करणाऱ्या डॉक्टरांमध्ये ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। आम्ही अंगणवाडी स्तरावर जनजागृती करून आणि मग किशोरवयीन मुली असतील किंवा आमचे जेवढे काही अंगणवाडीचे लाभार्थी असतील, या सर्व याच्यामध्ये जनजागृती करून ग्रामीण भागातील महिलांचे समुपदेशन करून मुलींचा दर आपल्या स्टेबल करून किंवा 1000 मुलीमागं 1000 मुलामागं 1000 मुली कशा आपल्या बीड जिल्ह्यात मुलींचा सेक्स रेशो हा समप्रमाणात राहील, यासाठी आमच्या विभागामार्फत आम्ही वारंवार प्रयत्नशील आहोत आणि सातत्याने यामध्ये आमचा विभाग काम करत आहे। आपल्या बीड जिल्ह्याचा जन्मदर हा 797 एवढा होता, म्हणजे 800पेक्षा कमी, आणि तो वाढत जाऊन 19-20ला तो 961 झाला। म्हणजे 961 मुली 1000 मुलांच्या जन्माच्या मागं आपल्याकडे जन्मलेल्या आहेत। याचाच अर्थ असा आहे की मुलींचा जन्मदर वाढत गेलेला आहे। फक्त मागच्या वर्षी आहे तो 947 झाला आणि 2020-21 मध्ये तो डिसेंबरपर्यंत 928 आहे। तर एकंदरीत आपण मागच्या 10 वर्षाची जर आपण आलेख बघितला तर स्त्री जन्मदर आपल्याला वाढलेला आहे, फक्त मागच्या वर्षीच तो थोडा प्रमाणात कमी झालेला आहे। तिकडे बीड जिल्ह्यातल्या मुलींच्या घटत्या जन्मदराबद्दल पंकजा मुंडे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली। जिल्ह्यातील प्रशासनाच्या कारभारावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही अशी टीकाही त्यांनी केली। मुलींचा जन्मदर पुन्हा वाढवण्यासाठी प्रबोधन आणि जनजागृती करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये PCPNDT ॲक्टचं व्यवस्थित पालन न झाल्याचं दिसून येत आहे। मुलींचा जन्मदर कमी झाल्याचं दिसून येत आहे आणि याचा अर्थ असा आहे की मुलींचा जन्मदर नाकारला जात आहे। कुठेतरी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये याच्यावर कुणाचाही वचक आणि अंकुश राहिलेला नाही। मी याचा तीव्र निषेध करते। माझ्या बीड जिल्हावासियांना आवाहन करते की जसं आपण बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेला खूप छान प्रतिसाद दिला, तसा प्रतिसाद परत द्या। त्याच्यामध्ये प्रबोधन, जागरण, जागृती करण्याची गरज आहे। दरम्यान याचबद्दल बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काय म्हटलंय पाहूया। बीड जिल्ह्यातल्या मुलींचा जन्मदर
कमी झाला अशा ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्यात काही तथ्य नाहीये. पुन्हा बीड जिल्ह्याची वेगवेगळ्या प्रश्न पुढे आणून बदनामी करायचा प्रयत्न चालू आहे. ज्यांनी कुणी अशा पद्धतीने माहिती घेतली आहे, माझी त्यांना विनंती आहे की आठही जिल्ह्याची एकूण माहिती आपण समोर ठेवा. बीड जिल्ह्यामध्ये असा मुलींचा जन्मदर कमी झालेला नाही. त्यामुळं या पूर्ण माहिती घेऊन बातम्या देणं मला असं वाटतं की ते बरोबर राहील. नाही तर विनाकारण हे बीड जिल्ह्याची बदनामी चालू आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. जीएसटी चुकवून केंद्र सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बुलडाण्यातल्या व्यापाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. बुलडाण्यातल्या डाळीचा व्यवसाय करणाऱ्या नितीन टावरी यांच्यावर केवळ 9 महिन्यात 2.25 कोटी रुपये बुडवल्याचा गुन्हा दाखल झालाय. निलेश टावरीच्या डाळीच्या आणखीन तब्बल 6 कंपन्या असून तब्बल 4.5 वर्षात या नितीन टावरीनं केंद्र सरकारच्या तिजोरीवर सुमारे 100 कोटी रुपयांचा डल्ला मारल्याचा अंदाज सहाय्यक आयुक्तांच्याकडून व्यक्त करण्यात आलाय. या प्रकरणी खामगावच्या सत्र न्यायालयात कर चुकवेगिरी करणाऱ्या या व्यापाऱ्याचं प्रकरण जेव्हा कोर्टात पोहोचलं, सुनावणी झाली आणि कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला. बेल ॲप्लिकेशन रिजेक्ट झाल्यामुळे जो कोट्यवधी रुपयाचा कर या व्यापाऱ्याने चुकविला होता त्या रकमेचा विनियोग कुठे केला, तसंच या फॉर्जरी रॅकेटमध्ये इतर कोण कोण सामील आहे, त्याचे पार्टनर्स अँड रिलेटिव्स, सिस्टर कन्सर्न्स. PCR मिळाल्याने व्यापाऱ्याचे लॅपटॉप्स, कम्प्युटर्स, बुक्स ऑफ अकाउंट्स, सर्च, सुझर याद्वारे सिस्टर कन्सर्न्सने साधारणतः 100 कोटी रुपयांच्या आसपास जी संभाव्य कर चुकवेगिरी केलेली आहे तिचा देखील तपास आता पोलीस यंत्रणेला करणं शक्य होणार. आणि आता बरंच काही जे बातमीपेक्षाही थोडंसं जास्त महत्त्वाचं आहे. पश्चिम किनारपट्टीवर कासवांच्या पाठीवर ट्रान्समीटर बसवून सॅटेलाईट टॅगिंग करण्याचा पहिला प्रयत्न कोकणात पार पडला. भारतीय वन्यजीव संस्था आणि वन विभागाच्या माध्यमातून हा प्रयोग झाला. दापोलीतल्या वेळास आणि अंजर्ले या भागातून प्रथमा आणि श्रावणी या 2 मादी कासवांच्या पाठीवर हे सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवून त्यांना समुद्रात सोडण्यात आलं. यानंतर असाच प्रयोग आता गुहागरमध्ये सुद्धा करण्यात आलाय. ही सगळी नेमकी प्रक्रिया काय जाणून घेऊयात. कासवांच्या पाठीवर ट्रान्समीटर लावून सॅटेलाईट टॅगिंग करण्याचा हा प्रयोग कोकणात पार पडला. दापोलीतील वेळास आणि आंजर्ले बेटावर हा प्रयोग करण्यात आला. समुद्र किनाऱ्यावर अंडी घातल्यानंतर मादी कासवांच्या समुद्रातील प्रवासाची माहिती घेण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेनं कासवांच्या पाठीवर ट्रान्समीटर लावलंय. यामुळे मादी कासवांच्या समुद्रातील एकूण हालचालींचा अभ्यास अभ्यासकांना करता येणार आहे. बुधवारी आणि गुरुवारी अशा 2 दिवसात 3 मादी कासवांना सॅटेलाईट टॅग लावून गुहागर समुद्रात सोडण्यात आलं. वनश्री, लक्ष्मी आणि रेवा अशी नावं कासवांना देण्यात आली आहेत. आपल्याला बरेचसे आता हे जे कासव अंडी घालायला येतात आपल्या किनाऱ्यावर ते कुठून येतात याबाबतची आपल्याला काही माहिती नाही आहे आणि परत कुठे जातात, किती दिवसांनी परत येतात, दरवर्षी परत येतात का, अशा जे आपली याबाबतची माहिती जी आहे आपल्याला या अभ्यासातून मिळणार आहे. पुढच्या 3 माद्या आपण गेल्या 2 दिवसामध्ये गुहागरच्या किनाऱ्यावरती टॅग केल्या. हे करण्यामागचा उद्देश किंवा कारण एवढंच आहे की आपल्याकडची कासवं समुद्रामध्ये जातात किती खोलवर, किती आतपर्यंत जातात, एका महासागरातून दुसऱ्या महासागरामध्ये ते प्रवास करतात का, किंवा पश्चिम किनारपट्टीवरची आपली कासवं पूर्व किनारपट्टीला जातात का, आणि वर्षभरामध्ये त्यांचा प्रवास किती होतो, हा सगळा अभ्यास याच्यापुढे आपल्याला इथे करता येणार आहे. सॅटेलाईट टॅगिंगमुळे कासवांच्या नुसत्याच स्थलांतराची नाही तर समुद्रात त्यांच्या अवतीभोवती असलेल्या तापमानाचा आणि वातावरणाचा अंदाज देखील घेण्यास मदत होणार आहे. कोकणात मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून किंवा LEDच्या लाईटमुळे जखमी होणाऱ्या कासवांची माहिती घेण्यास या उपकरणाचा फायदा होऊ शकतो.
असा अंदाज व्यक्त केला जातोय. शिवाय कासवांबद्दल लोकांच्या मनात जनजागृती करण्यासही या प्रयोगाचा उपयोग होणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. जो कछुए, समुद्री कछुए, जो ऑलिव रिडली टर्टल जो स्पीसीज है जो नेस्टिंग करता है इधर, उस पे हमने ट्रांसमीटर लगा के पता कर रहे हैं ये कहाँ से आते हैं. हमें तो पता है ये अरेबियन सी से आते हैं, पर अरेबियन सी तो इतना बड़ा है, इतना बड़ा समुंदर है, कहाँ कहाँ जाता है, कहाँ पे ज़्यादा समय रहता है और कौन सा समय इस एरिया में आता है और कितने समय तक इस एरिया में, इस बीच के आसपास में रहता है और फिर चला जाता है. तो ज़्यादातर इस प्रोजेक्ट इसी पे फोकस्ड है. कासवांच्या वाठीवर सॅटेलाइट टॅग करण्याची सुरुवात 2000 साली करण्यात आली. त्यानंतर 2017 रोजी केरळच्या किनारपट्टीवरून साधारण 30 कासवांच्या पाठीवर सॅटेलाइट टॅग करून समुद्रात सोडण्यात आलं होतं. अंडी घातल्यानंतर या किनारपट्टीवरील कासवांचं स्थलांतर श्रीलंकेपर्यंत होत असल्याचंही अभ्यासाअंती समोर आलं होतं. सॅटेलाइट लावलेल्या एकूण कासवांपैकी काही कासवांचा मृत्यूही झाल्याचं समोर आलंय. महाराष्ट्र के कोस्ट में बहुत सारे जगह पे ये टर्टल का नेस्टिंग बीच को प्रोटेक्ट कर रहे हैं और उनको अंडा जो नेस्टिंग करता है सी टर्टल्स उसको बचाते हैं. तो इसमें काफ़ी सालों से इस कार्यक्रम चल रहा है और काफ़ी अच्छा काम हो रहा है. कोकण किनारपट्टीवर अंडी घातलेल्या कासवांचा प्रवास नेमका कसा असतो, एक वर्षभर ही कासवं नेमकी कुठे आणि कशी जातात, शिवाय अंडी घातलेल्या ठिकाणी ती पुन्हा कशा पद्धतीने येतात याबद्दलचा त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. भारतीय वन्यजीव संस्था आणि वन विभागानं हाती घेतलेल्या या प्रयोगातून आता नेमकी काय माहिती हाती येते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. यासोबतच बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.